हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6चा प्रॅक्टिस सेट नंबर 32. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 1. फ्रॉम अ शॉप होलसेलर संतोष बॉट 400 egg फॉर 1500 अँड स्पेंड 300 ऑन ट्रान्सपोर्ट. म्हणजेच काय घेतले, संतोषनी 400 एग आणले किती रुपयाला, 1500 रुपयाला, आणि अँड स्पेंड 300 ऑन ट्रान्सपोर्ट. म्हणजे त्याला 300 जो ट्रान्सपोर्टचा खर्च असतो, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तेवढा किती लागला, 300 रुपये. 50 एग फेल डाऊन अँड ब्रोकन. ते किती एग आणले त्यांनी, 400. त्यातले 50 काय झाले, मग ते खराब झाले, असे तुटले वगैरे. ही सोल्ड द रेस्ट ॲट 5 ईच. त्याने एक कितीला विकला, 5 रुपयाला. डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस, हाऊ मच. आपल्याला काय फाइंड करायचं आहे की त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला. ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे, कॉस्ट प्राईज ऑफ 400 एग. काय, कॉस्ट प्राईज ऑफ 400 एग्स किती आहे, ₹1500 आहे. ठीक आहे. आणि त्याला ट्रान्सपोर्ट कॉस्ट किती आला, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती आला, 300 रुपीज. ठीक आहे. आता बघा टोटल कॉस्ट प्राईस काय येईल, मग टोटल कॉस्ट प्राईस ऑफ 400 एग. 400 एगची टोटल कॉस्ट प्राईस काय येईल, कॉस्ट प्राईस ऑफ 100 एग आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. म्हणजे ह्या दोन्ही मिळून त्याला एवढा खर्च लागला नाही 400 एग आणण्यासाठी. म्हणजेच काय येईल, कॉस्ट प्राईस ऑफ 400 एग्स प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ठीक आहे. आता बघा टोटल कॉस्ट ऑफ 400 एग काढायचं आपल्याला. कॉस्ट प्राईस ऑफ 400 किती आहे, 1500. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती आहे, 300. म्हणजेच काय येईल, त्याला पूर्ण किती कॉस्ट लागला, 1800. टोटल कॉस्ट किती लागला, 1800 रुपीज. पण आता त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे त्यांनी की 15 जे एग होते ते फेल डाऊन अँड ब्रोकन. म्हणजे जे त्यातले 400 पैकी 50 एग जे होते ते काय झाले, मग ते खराब झाले किंवा खाली पडून तुटून गेले, फेल अँड ब्रोकन. ठीक आहे. मग काय रिमेनिंग एग काय काढावं लागेल, रिमेनिंग एग किती एग राहिले त्याच्याजवळ, कसे काढावं लागतील, पूर्ण एग किती होते त्याच्याजवळ, 400. आणि त्यातले 50 काय झाले, तुटून गेले. म्हणजे 400 मायनस 50, 350. ठीक आहे. आता बघा त्याने काय सांगितलेलं आहे, आणि एक कितीला विकत आहे तो, एक सेलिंग प्राईस एक एकची 5 रुपीज. म्हणजेच काय येईल, सेलिंग प्राईस च 1 एग किती आहे, 5 रुपीज. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, सेलिंग प्राईज ऑफ 350 एग. टोटल एग किती आहेत आता, 350. आधी त्याने किती घेतले होते, 400 घेतले होते. त्यातले 50 काय झाले होते, मग ते तुटून गेले होते. म्हणजे आता किती राहिले, 350. तर 350ची किती असेल, एक कितीला मिळते, 5ला. तर 350 कितीला असेल, काय करावं लागेल, 5 मल्टिप्लाय बाय 350. काय येईल, 0, 5 5 जा 25, 5 2 कॅरी 5 3 जा 15, 15 प्लस 2 17. किती झाली त्याची सेलिंग प्राईस, 1750. ठीक आहे. आता बघा काय म्हणते, कॉस्ट प्राईस किती आली होती, टोटल कॉस्ट प्राईस ऑफ किती आली होती, 1800. आणि सेलिंग प्राईस किती आली, 1750. आता कॉस्ट प्राईस जास्त आहे. बघा टोटल कॉस्ट प्राईस इज ग्रेटर आहे, जास्त दॅन सेलिंग प्राईस, दॅन द सेलिंग प्राईस. मग त्याला लॉस झालं की प्रॉफिट झालं की लॉस झालं, काय झालं, लॉस झालं. जेव्हा कॉस्ट प्राईस जास्त असते तेव्हा काय होत असतो, लॉस. म्हणजे संतोष सफर अ लॉस. म्हणजेच काय येईल आपला लॉसचा फॉर्म्युला, काय असते लॉसचा फॉर्म्युला,
लॉस इज इक्वल्स टू टोटल कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. टोटल कॉस्ट प्राइस किती आली त्याची, किती होती 1800 मायनस सेलिंग प्राइस किती आली त्याची 1750. काहीला दोघांची मायनस केली तर 50, म्हणजे त्याला किती रुपयाचा लॉस झाला 50 रुपयाचा. म्हणजेच काय इन कन्क्ल्युजन, संतोष incurred a loss of ₹50 रुपयाचा लॉस झाला. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे. अब्राहम बॉट गुड वर्थ किती आहे 50,000 अँड स्पेंड 7,000 ऑन ट्रान्सपोर्ट अँड ओट्राय. म्हणजे त्यांनी काय घेतलं, गुड वर्थ कितीला आणलं 50,000 रुपयाला, आणि ट्रान्सपोर्टवर किती खर्च केला त्याने, ट्रान्सपोर्ट आणि ओट्रायवर 7,000. इफ ही सोल्ड द गुड फॉर 65,000, आणि त्याने तेच गुड कशामध्ये किती रुपयाला सोल्ड केलं, विकलं 65,000ला. डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस, हाऊ मच. त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं हे फाईंड करायचं आहे, आणि किती झालं हे पण फाईंड करायचं आहे. बघा काय दिलं आहे, प्राइस ऑफ गुड्स किती दिले 50,000 रुपीज आहे दिलेलं, आणि त्याला ट्रान्सपोर्टचा आणि ओट्रायचा खर्च किती आला, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट अँड ओट्रॉय हा एक प्रकारचा कर असतो जो आपल्याला एक वस्तू दुसरीकडे नेताना मोजावा लागतो. ठीक आहे, किती रुपये आला त्याला 7,000 रुपीज. ठीक आहे, मग काय येईल, टोटल कॉस्ट प्राइस ऑफ बाईंग गुड्स. म्हणजे त्याला गुड्स घ्यायसाठी किती पैसे मोजावे लागले, काय करावं लागेल, कॉस्ट प्राइस ऑफ गुड आणि ट्रान्सपोर्टचा खर्च तो पण त्याच्यामध्येच येईल ना. कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स प्लस ट्रान्सपोर्टेशन अँड ओट्रॉय. ठीक आहे, काय येईल, कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स किती आहे 50,000 प्लस ट्रान्सपोर्टेशन आणि ओट्रॉय 7,000. काय येईल मग, टोटल कॉस्ट 50,000 प्लस 7,000 57,000. ठीक आहे, मग काय आलं त्याला पुन्हा टोटल कॉस्ट किती आला 57,000. तर सेलिंग प्राइस किती दिले त्याला, सेलिंग प्राइस म्हणजे त्याने कितीत विकलेलं आहे ते, सेलिंग प्राइस ऑफ गुड्स 65,000ला विकलेलं आहे. मग काय येईल, कॉस्ट प्राइस जास्त आहे की सेलिंग प्राइस जास्त आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे म्हणजे त्याला काय झालं प्रॉफिट झाला. म्हणजेच काय येईल, सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन द टोटल कॉस्ट प्राइस आहे. म्हणजे जेव्हा सेलिंग प्राइस जास्त असते तेव्हा काय होतं असते आपला प्रॉफिट. म्हणजेच अब्राहम मेड अ प्रॉफिट, त्याला प्रॉफिट झालं. पण आपल्याला हाऊ मच प्रॉफिट हे पण काढायचं आहे. ठीक आहे, काय असतो प्रॉफिटसाठी फॉर्म्युला, काय असतो, प्रॉफिट इज इक्वल्स टू काय असतो, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. काय होती सेलिंग प्राइस, कितीला विकलं त्यांनी 65,000ला, आणि कॉस्ट प्राइस काय होती 57,000. किती झाला त्याला प्रॉफिट होईल, काय येईल 65 मायनस 75 8,000 सॉरी, काय होईल त्याला 8,000 प्रॉफिट होईल. म्हणजेच हेन्स काय येईल, अब्राहम मेड अ प्रॉफिट ऑफ ₹8,000. त्याला किती प्रॉफिट झाला 8,000 रुपीज. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे. अजित कौर बॉट अ 50 kg ऑफ सॅक ऑफ शुगर फॉर 1,750 बट हॅज शुगर प्राइसेस फेल द ही टू सेल ॲट 32 पर kg. म्हणजे अजित कौरनं एक
साखरेची पोती किंवा गोणी आणली, किती के जीची? 50 kgची. ती कितीला आणली? 1750 रुपयाला. ठीक आहे. आणि ते आणल्यावर त्याने काय केलं, याच्यानुसार विकलं, के जीनुसार. म्हणजे 1 kg शुगर कितीला द्यायचा? तो 32 रुपयाला. तर हाऊ मच लॉस डीड ही इन्कर, म्हणजे त्याला किती लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बघा काय येईल, कॉस्ट प्राईज ऑफ किती आणले? 50. कॉस्ट प्राईज ऑफ 50 kg शुगर. 50 kg शुगर कितीला आणले त्याने? 1750 रुपयाला. ठीक आहे. आता बघा, आणि सेलिंग प्राईज 1 kg शुगर कितीला विकायचा? तो सेलिंग प्राईज ऑफ 1 kg शुगर कितीला विकायचा? 32 रुपयाला. ठीक आहे. तर 50 kg शुगर कितीला झाली सेल? काय येईल मग? सेलिंग प्राईज ऑफ 50 kg शुगर काय येईल? 1 kg 32ला. तर 50 कितीला येईल? 50 × 32. काय त्याचा आन्सर? 1600 याची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता बघा, कॉस्ट प्राईस किती दिली होती? 1750 आणि सेलिंग प्राईस किती आली? 1600. काय आहे? कॉस्ट प्राईस ग्रेटर आहे, म्हणजेच काय होते? आपला लॉस होते. म्हणजेच काय येईल? कॉस्ट प्राईस ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस आहे, म्हणजे इथं काय होत असते? आपला लॉस होत असतो. लॉस इज इक्वल्स टू काय येईल मग? कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. कॉस्ट प्राईस किती आहे? 1750 आणि सेलिंग प्राईस 1600, म्हणजेच काय येईल? 150. म्हणजे किती लॉस झाला त्याला? 150 रुपीज. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल? अजित कोर इन्कर्ड अ लॉस ऑफ 150 रुपीज. किती रुपयाचा लॉस झाला त्याला? 150 रुपयाचा. बघा 4 नंबर काय आहे? कुसुमबाई बॉथ 80 कुकर ॲट 700 ईच. म्हणजे तिने 80 कुकर घेतले. एक कुकर कितीला? 700 रुपयाला. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट कॉस्ट हर कितीला? 1280. तिला ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट किती आला? 1280. इफ शी वॉन्टेड अ प्रॉफिट ऑफ किती? 18,000. तिला एवढं प्रॉफिट झालं. व्हॉट शुड बी द सेलिंग प्राईज ऑफ पर कुकर. म्हणजे मग तो तिनं 700ला आणलेला कुकर कितीला विकला? कितीला? 18,000 प्रॉफिट झाला. ठीक आहे. बघा काय दिलं आहे? कॉस्ट प्राईज ऑफ 1 कुकर किती दिले आहे? कॉस्ट प्राईज ऑफ 1 कुकर किती दिले? 700 रुपीज. कॉस्ट प्राईज ऑफ 1 कुकर इज 700. ते 80 कुकरची किती असेल? मग आपण काढून घेऊ. कॉस्ट प्राईज ऑफ 80 कुकर्स काय करावं लागेल? 1 कुकरची 700 आहे, ते 80ची किती असेल? 80 × 700. काय येईल मग? 5600 म्हणजेच किती येतील? 56,000. ठीक आहे. ठीक आहे. आता तिला ट्रान्सपोर्टेशनचा पण कॉस्ट लागलेला आहे. ट्रान्सपोर्टेशन किती लागलेलं आहे? कॉस्ट किती आहे? 1280 रुपीज. ठीक आहे. मग टोटल कॉस्ट प्राईज किती आहे? टोटल कॉस्ट प्राईज इज इक्वल्स टू कॉस्ट प्राईज ऑफ 80 कुकर प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. म्हणजेच काय येईल? कॉस्ट प्राईज ऑफ 80 कुकर प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ठीक आहे. 80 कुकरची कॉस्ट प्राईस किती आहे? 56,000 प्लस ट्रान्सपोर्टेशन 1280. याची ॲडिशन केली तर काय ते? 57,280 रुपीज. हे काय झाले? आपली टोटल कॉस्ट प्राईस झाली. ठीक आहे. आता आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. किती प्रॉफिट झाला तिला? सेलिंग प्राईस दिलेली आहे का?
नाही, प्रॉफिट किती झालं तिला 18,000, तिला एवढं प्रॉफिट झालं. तर काय असेल आपला फॉर्म्युला काय असतो प्रॉफिटचा? आता आपल्याला इथे काढायचं आहे का प्रॉफिट झालं की लॉस झालं? नाही, सांगितलेलं डायरेक्ट की त्याला प्रॉफिट झालेलं आहे. प्रॉफिट इज इक्वल्स टू काय असते फॉर्म्युला? सेलिंग प्राईस मायनस टोटल कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस किती आहे माहिती आहे? नाही. कॉस्ट प्राईस माहिती आहे, ही आताच काढली, आणि प्रॉफिट माहिती आहे. तर सेलिंग प्राईससाठी आपण फॉर्म्युला बनवू. काय येईल? सेलिंग प्राईस इज इक्वल्स टू, आता हे इकडेच राहू देते, हे इकडे मायनस आहे, इकडे घेऊन गेले तर काय होईल? प्लस. म्हणजेच काय होईल? टोटल कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. टोटल कॉस्ट प्राईस किती आहे आपलं? 57,280 प्लस प्रॉफिट किती आला? 18,000. ठीक आहे. आता याची ॲडिशन केली तर काय ते 75,280 एवढं काय झालं त्याची सेलिंग प्राईस. ठीक आहे. आता हे बघा, सेलिंग प्राईस ऑफ किती कुकरची झाली? हे 18 कुकरची झाली. आपल्याला एका कुकरसाठी सांगितलेलं आहे काढायचा. बघा, सेलिंग प्राईस ऑफ 80 कुकर्स किती आहे? 75,280 रुपीज. तर 1 कुकरसाठी किती असेल? काय मग? सेलिंग प्राईस ऑफ 1 कुकर्स काय येईल? 75,280 अपॉन 80. म्हणजेच किती रुपयाला येतं ते? 941 रुपयाला. म्हणजेच काय कन्क्लुजन येईल आपलं? द सेलिंग प्राईस ऑफ कुकर शुड बी द सेलिंग प्राईस ऑफ कुकर शुड बी ₹941 रुपीज. समजलं? इझी क्वेश्चन आहे, फक्त थोडंसं लक्ष देऊन करायचं. बघा 5 नंबर काय दिलेला आहे? इंद्रजीत बॉट 10 रेफ्रिजरेटर ॲट 12,000 ईच अँड स्पेंड 500 ऑन ट्रान्सपोर्ट. इंद्रजीतनं किती घेतले? 10 रेफ्रिजरेटर घेतले. म्हणजेच फ्रीज, 1 फ्रीज कितीला होता? 12,000 रुपयाला. आणि त्यांनी पूर्ण ट्रान्सपोर्टचा खर्च किती केला? 5,000 रुपये. फॉर हाऊ मच शूड ही सेल इच रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट ऑफ 20,000 रुपीज. त्याला किती प्रॉफिट मिळालं? 20,000 रुपीज. ठीक आहे. बघा काय येईल? कॉस्ट प्राईज ऑफ 1 रेफ्रिजरेटर किती आहे? 12,000 रुपीज आहे. ठीक आहे. आणि किती घेतले त्यांनी तसे? 10 घेतले. कॉस्ट प्राईज ऑफ 10 रेफ्रिजरेटर किती होईल मग? 10 रेफ्रिजरेटर 1 कितीला आहे? 12,000ला. तर 10 कितीला असतील? 10 मल्टिप्लाय बाय 12,000 म्हणजेच काय येईल? 12,000 म्हणजेच 1,00,000 म्हणजेच किती होईल? 1,20,000 रुपीज. आणि तिला ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट किती आलेला आहे? ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती आला? 5,000 आला. ठीक आहे. आता बघा टोटल कॉस्ट काढावं लागेल आपल्याला. टोटल कॉस्ट प्राईस, टोटल कॉस्ट प्राईस ऑफ 10 रेफ्रिजरेटर काय येईल मग? कॉस्ट प्राईस ऑफ 10 रेफ्रिजरेटर प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय येईल? कॉस्ट प्राईस ऑफ 10 रेफ्रिजरेटर प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. कॉस्ट प्राईस ऑफ 10 रेफ्रिजरेटर किती आहे? 1,20,000 प्लस ट्रान्सपोर्टेशन किती आहे? 5,000. याचे ॲडिशन काय होईल? 1,25,000. ठीक आहे. मग त्याला प्रॉफिट किती मिळालं? प्रॉफिट सांगितलेलं आपल्याला किती मिळालं प्रॉफिट?
20,000 आहे. आता काय करायचं आपल्याला, प्रॉफिट सांगितलेलं आहे. प्रॉफिट इज इक्वल्स टू काय येईल, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, काय येईल, टोटल कॉस्ट प्राईस, जी आपण ही काढली ही वाली. ठीक आहे. आता सेलिंग प्राईस माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती. प्रॉफिट माहिती आहे पण कॉस्ट प्राईस पण माहिती आहे. सेलिंग प्राईस काढू शकतो, काय येईल, सेलिंग प्राईस इज इक्वल्स टू, आता हे इकडे मायनस आहे, इकडे जाऊन प्लस होते, कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. कॉस्ट प्राईस किती आहे, 1,25,000 प्लस प्रॉफिट किती आहे, 20,000. याची काय करायची, ॲडिशन, किती होईल, 1,45,000. ठीक आहे. म्हणजेच तिला किती मिळाली सेलिंग प्राईस, हे सेलिंग प्राईस ऑफ 10 रेफ्रिजरेटर ऑफ किती मिळाले, रुपीज 1,45,000 रुपीज. ठीक आहे. ही कशाची झाली आपली, 10 रेफ्रिजरेटर झाली. आपल्याला कशासाठी काढायचे, एका रेफ्रिजरेटरसाठी काढायचे. म्हणजेच काय येईल, सेलिंग प्राईज ऑफ वन रेफ्रिजरेटर काय येईल, 1,45,000 अपॉन किती आहे, 10, म्हणजे हा 1 0 कट होते. म्हणजेच काय येईल, 1,00,000 म्हणजेच काय येईल, 14,500. ठीक आहे. म्हणजे इंद्रजीतला एक काय येईल, इंद्रजीत मस्ट सेल इच रेफ्रिजरेटर at 40,500 to make a profit of किती प्रॉफिट मिळाला त्याला, 20,000. म्हणजे ज्यांना त्याला जे रेफ्रिजरेटर 12,000मध्ये मिळाला ते त्याने कितीला विकलं, 14,500ला. म्हणजे त्याला कितीला मिळाला, 20,000चा प्रॉफिट मिळाला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा, ललिताबाई सॉ अ सीड वर्थ किती, 13,700 इन हर फील्ड. शी हॅड टू स्पेंड 5,300 ऑन फर्टिलायझर अँड स्प्राईंग पेस्टिसाइड ॲट अ 700-160 ऑन लेबर. तिने काय केलं, तिच्या जे शेती आहे तिच्यामध्ये लावायसाठी सीड आणलं आहे किती, 13,700. ठीक आहे. आणि किती स्पेंड केले, फर्टिलायझर म्हणजेच ते लागवडीसाठी आणि तिच्यावर जे फवारणी वगैरे करायसाठी 5,300, आणि ते लेबरला म्हणजे जे कामावर ठेवले त्यांना किती दिले, 7,160. इफ ऑन सेलिंग हर प्रोड्यूस शी अर्न किती केले, 35,400. व्हॉट वॉज हर प्रॉफिट ऑर हर लॉस, म्हणजे तिला प्रॉफिट झालं की लॉस झालं. बघा काय आहे, कॉस्ट प्राईज ऑफ सीड, कॉस्ट प्राईज ऑफ सीड कितीला विकत घेतली त्यांनी, 13,700 रुपयाला. ठीक आहे. तर कॉस्ट ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स किती केलं तिने, हे 5,300 आणि लेबर कॉस्ट किती होता, लेबर कॉस्ट 7,160 रुपीज. ठीक आहे. तर टोटल कॉस्ट प्राईस काय येईल, टोटल कॉस्ट प्राईस काय येईल, कॉस्ट प्राईस ऑफ सीड प्लस लेबर अँड फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड हे सर्व येतील ॲड होतील. म्हणजेच काय येईल, कॉस्ट प्राईज ऑफ सीड्स प्लस कॉस्ट ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड
प्लस लेबर कॉस्ट. ठीक आहे, म्हणजेच कॉस्ट प्राईस किती आहे 13,700. कॉस्ट प्राईस ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड किती आहे 5,300 प्लस लेबर कॉस्ट 7,160. ठीक आहे, आता या सर्वांची ॲडिशन केली तर काय येते 26,160 रुपीज. ही झाली त्याची टोटल कॉस्ट प्राईस. ठीक आहे, आता ते कितीला विकलं म्हणते, सेलिंग प्राईस कितीला केली, जे पूर्ण तिचं जे धान्य विकलं तेव्हा किती आलं 35,400. आता बघा कॉस्ट प्राईस किती आहे 26,160 आणि इथं काय 35,400. कोण मोठं आहे, सेलिंग प्राईस जास्त आहे, म्हणजे सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. टोटल कॉस्ट प्राईस म्हणजेच काय ललिताबाईंना काय मिळालं प्रॉफिट, म्हणजेच ललिताबाई मेड अ प्रॉफिट. ठीक आहे, तिला काय मिळालं प्रॉफिट मिळालं. म्हणजेच काय प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो, प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. ठीक आहे, सेलिंग प्राईस किती आहे तिची 35,400 मायनस कॉस्ट प्राईस किती आहे 26,160. यांची सबट्रॅक्शन केली तर काय ते 9,240. ठीक आहे, तर काय झालं ललिताबाईंना किती प्रॉफिट झालं. हेन्स कन्क्ल्युजन काय ललिताबाई मेड अ प्रॉफिट ₹9,240. ठीक आहे.